विद्यार्थी मित्रांनो, पाठ क्रमांक 1 आपण पूर्ण केलेला आहे. पाठ क्रमांक 1 मधील काही व्हिडिओ मी शेअर केलेले होते. त्याचा अभ्यास तुमचा पूर्ण झाला असेल. ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पूर्णपणे पाहिलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी प्रथम तो व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ पाहण्यासाठी सुरुवात करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन पाठ या ठिकाणी प्रारंभ करणार आहोत. पाठाचं नाव आहे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिव्हन लेटर्स ऑफ द अल्फाबेट. याचा मराठीमधून अर्थ होतो मुळाक्षरातील अक्षरे वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीचा अभ्यास जर चांगल्या पद्धतीनं व्हायचा असेल तर शब्दसंपत्ती आपल्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये असली पाहिजेत. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, एक खुणगाट अशी आपण बांधायची आहे की दररोजच्या दररोज 10 नवीन शब्द आपण पाठांतर करायचे आहे. जर आपण 10 नवीन शब्द पाठांतर केले तर वर्षाकाठी सुमारे 3,500 शब्द आपण पाठांतर करतो आणि त्याच्यामुळं आपला इंग्रजीच्या शब्दार्थाचा साठा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे जमा होतो आणि त्यामुळं कसल्याही पद्धतीची इंग्लिश आपल्याला सहज पद्धतीनं अवगत होते. आता या पाठावर आधारित आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. चूज द करेक्ट ऑप्शन, अर्थात योग्य पर्याय निवडा. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे ते प्रथम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी पिंक हा एक शब्द दिलेला आहे आणि या शब्दाच्या पुढे विशिष्ट अशा पद्धतीची ही आकृती दिलेली आहे. आता या शब्दाचा आणि या विशिष्ट अशा पद्धतीच्या आकृतीचा काय संबंध आहे ते आपण पाहणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 2 लिप्या पाहिलेल्या आहेत आणि या ठिकाणी जो पिंक हा शब्द आहे, पिंक या शब्दामधील जे अक्षर आहेत किंवा जे अल्फाबेट आहेत, हे अल्फाबेट दुसऱ्या लिपीमधील आहेत, म्हणजेच स्मॉल लेटर्स मधील आहेत. आता हे जे अक्षर आहेत, हे अक्षर या आकृतीमध्ये कशा पद्धतीने बसतात आपण शिकलो. 4 रेघी ओळीमध्ये कशा पद्धतीनं अक्षरं लिहायची त्याच पद्धतीनं अक्षरं आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. ज्या पद्धतीनं आपण 4 रेघी ओळीचा वापर करून इंग्रजीचे शब्दार्थ किंवा इंग्रजीचं शुद्धलेखन लिहिलात त्याच पद्धतीनं आपल्याला या 4 ओळीचा वापर करून, अर्थातच या ठिकाणी या ओळ्या कशा आहेत हे मी समजून दाखवणार आहे. तर पी हे जे अक्षर आहे, हे अक्षर कुठं येतं? हे अक्षर 4 रेघीचा विचार केल्यानंतर हे अशा पद्धतीनं येतं. हा जो भाग दिसतोय तुम्हाला अर्धवर्तुळ केलेला, हा अर्धवर्तुळ केलेला भाग हा मधल्या 2 ओळीमध्ये येतो आणि ही जी त्या अर्धवर्तुळाच्या खालची जी उभी रेष आहे तो भाग कितव्या ओळीमध्ये येतो? शेवटच्या ओळीमध्ये आणि 3ऱ्या ओळीमध्ये येतो. हा शब्द म्हणजेच या शब्दामधील पी हे अक्षर या पद्धतीनं लिहिलं जातं. आय आणि एन हे 2 अक्षर हे मध्यभागी लिहिले जातात. PIN आणि के हे जे अक्षर आहे, हे अक्षर त्याचा जो वरचा भाग आहे किंवा वरची जी रेष आहे, ही वरची रेष वरच्या 2 रेषेमध्ये येते आणि हा जो भाग आहे हा भाग कुठे येतो? मध्य भागामध्ये असलेला जे 2 रेषा आहेत त्या ठिकाणी हा भाग येतो. पिंक हा शब्द अशा पद्धतीनं येतो. त्याच पद्धतीनं आपल्याला डज हा जो शब्द आहे, हा शब्द कशा पद्धतीनं येतो हे आपल्याला पाहायचं आहे. हा जो शब्द आहे, या शब्दातील पहिलं जे डी आहे, हे डी कुठे येणार आहे? वरील 3 रेषेमध्ये येणार आहे आणि OES
हे जे 3 अक्षर आहेत हे अक्षर मधल्या 2 ओळीमध्ये येतात। यासाठी कोणता पर्याय दिलेला आहे ते पाहूयात। आता हा पर्याय असेल का, हा असेल पर्याय 3 का पर्याय 4 असेल, तर विद्यार्थी मित्रांनो हे डी जे आहे हे डी या ठिकाणी योग्य ठरतं। डी आणि OES हे 3 अक्षर ही या पद्धतीनं म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची रेष आणि तिसऱ्या क्रमांकाच्या रेष या दोघांच्या मध्ये OES हे अक्षर बसतात। म्हणजे डच हा शब्द पर्याय क्रमांक 1 मध्ये योग्य पद्धतीनं बसतो। बाकी पर्यायामध्ये कोणत्याही ठिकाणी हा शब्द योग्य पद्धतीनं बसू शकत नाही। त्यासाठी आपल्याला जी 4 रेघी वही आहे त्या 4 रेघी वहीचा अभ्यास व्यवस्थित पद्धतीनं असणं गरजेचं आहे। त्यासाठी आपल्याला काही दिवस त्याचा सराव करणं योग्य ठरेल। पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत। प्रश्न आहे रिअरेंज द गिवन लेटर्स टू फ्रॉम अ मीनिंगफुल वर्ड, चूज द करेक्ट ऑप्शन। या ठिकाणी काही अक्षरं दिलेली आहेत म्हणजे काही लेटर्स दिलेली आहेत आणि ही लेटर्स योग्य क्रमाने लावलेली नाहीयेत आणि ही अक्षरं योग्य क्रमाने लावून त्यापासून एक अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचा आहे आणि तो अर्थपूर्ण शब्द कोणत्या पर्यायामध्ये आहे तो पाहायचा आहे। तर आपण पाहूया या ठिकाणी दिलेले हे अक्षर ENBHC। आता या ठिकाणी याच्यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि अर्थपूर्ण शब्द तयार करत असताना पर्यायाचा वापर जर आपण व्यवस्थित पद्धतीने केला तर सहज पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो। याच ठिकाणी शब्दाचा क्रम बदलून शब्द तयार करण्याची आवश्यकता नाही, कारण आपल्याला याच अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करावयाचा आहे आणि तो शब्द दिलेल्या पर्यायामध्ये आहे। त्याच्यामुळं याच्यापासून नवनवीन शब्द तयार करण्याची काहीही आवश्यकता नाही। ठीक आहे, आता आपण पर्याय क्रमांक 1 पाहूयात। BENHC हा शब्द तुम्ही कधी पाहिलात का? अशा पद्धतीचा शब्द तुम्ही डिक्शनरीमध्ये पाहिलेला नाही। त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे, कारण तो अर्थपूर्ण शब्द तयार झालेला नाही। BANCH हा शब्दही आपण कधीही पाहिलेला नाही। त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे। पर्याय क्रमांक 3 NBECH हाही शब्द चुकीचा आहे आणि शेवटचा शब्द आहे BENCH बेंच। आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण अर्थपूर्ण शब्द तयार केलेला या ठिकाणी पाहतो त्या शब्दातील प्रत्येक अक्षर या ठिकाणी आलेले आहेत का पहा। कदाचित काय होतं की इथला एखादा अर्थपूर्ण शब्द आपण पाहतो आणि तो पर्याय लिहितो, परंतु कदाचित इथले अक्षर जर वेगळे असतील तर आपण कधी कधी अशी चूक करू शकतो। त्याच्यामुळं इथले अक्षर आणि इथं दिलेला शब्द योग्य आहे का पाहणं गरजेचं आहे। पहा BENCH BENCH आणि हा शब्द योग्य आहे, म्हणजे या शब्दामधले अक्षर या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत। पुढील प्रश्न आपण पाहत आहोत। सिलेक्ट द नेम ऑफ अ टॉय फ्रॉम द गिवन ऑप्शन। खालील पर्यायापैकी खेळाच्या साहित्याचं नाव लिहा। पर्याय 1 पेन, पर्याय 2 टेबल, पर्याय 3 बॉल आणि पर्याय क्रमांक 4 बुक। या 4 पर्यायापैकी आपल्याला खेळण्याशी संबंधित वस्तूचं नाव शोधायचं आहे। पेन ही जी वस्तू आहे ही वस्तू लिहिण्याची वस्तू आहे, म्हणजे अभ्यासामधील ही वस्तू आहे।
त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर नाही. पर्याय क्रमांक 2 टेबल. टेबल वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातो, त्याच्यामुळं ही खेळाची वस्तू नाही. पर्याय क्रमांक 3 बॉल. आणि बॉल खेळण्याची वस्तू आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. रिअरेंज द गिव्हन लेटर्स इन करेक्ट ऑर्डर अँड सिलेक्ट द नेम ऑफ अ बर्ड. खालील शब्द योग्य क्रमाने लावून त्याच्यापासून एका पक्षाचं नाव तयार करा. आता या ठिकाणी पर्यायाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला पक्षाचं नाव सहज पद्धतीने मिळू शकतो. या ठिकाणी आपल्याला या प्रत्येक अक्षरापासून वेगवेगळे शब्द तयार करण्याची आवश्यकता नाही, तर आपण फक्त पर्यायाचा वापर करून या प्रश्नाचं उत्तर सहज पद्धतीनं लिहू शकतो. तर पर्याय क्रमांक 1 आहे SOITRCH. हा अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 2 OSTRICH ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिच म्हणजे शामृग, आणि शामृग हा एक खूप मोठा पक्षी आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर्स टू फॉर्म द नेम ऑफ अ थिंग युज्ड इन द स्कूल. या प्रश्नाचा अर्थ आपण पाहत आहोत. शाळेमध्ये वापरल्या जाणाऱ्या एका वस्तूचं नाव तयार करण्यासाठी योग्य अक्षरांचा समूह शोधा. आता या ठिकाणी काही अक्षरं दिलेली आहेत आणि ही अक्षरं पूर्ण नाही आहेत, आणि याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द असा तयार करायचा आहे की त्याच्यापासून एखादी वस्तू जी की आपण शाळेमध्ये वापरतो अशा पद्धतीची वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला कोणत्या पर्यायाचा वापर करावा लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एक एक पर्याय पाहणार आहोत. आपण अभ्यासातील वस्तू या ठिकाणी शोधणार आहोत. त्यासाठी पर्याय क्रमांक 1 चा वापर करूयात. इथं PENEIL हे जर शब्द इथं वापरलेत, त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकत नाही, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 इथं जर P लिहिलं EMCIL पेन्सिल अशा पद्धतीनं याचा उच्चार निघतो, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 ही या प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. पर्याय क्रमांक 3 पाहूयात. इथं PENCI आणि L या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. पहा, इथं आपण P लिहूयात. इथं ऑलरेडी E आहे, इथं N, इथं C, I आणि इथं L पेन्सिल. आणि पेन्सिल ही एक जी वस्तू आहे ती वस्तू शाळेशी संबंधित आहे, त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक 4 चा आपण वापर केल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर मिळू शकणार नाही. पुढील प्रश्न आहे फाइंड द नेम ऑफ प्रोफेशनल फ्रॉम द गिव्हन लेटर्स. पुढील अक्षरामधून व्यावसायिकांचं नाव शोधा अशा पद्धतीचा प्रश्न आहे, आणि दिलेले पर्याय आपण पाहत आहोत. इंजिनियर पर्याय क्रमांक 2, न्यूजपेपर वेंडर पर्याय क्रमांक 3, मिल्कमेड पर्याय 4, ऑल द अबव. विद्यार्थी मित्रांनो, याचे आपण प्रथम मराठीमधून अर्थ शोधूयात, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहज पद्धतीनं मिळेल. इंजिनियर म्हणजे काय? अभियांत्रिकी. न्यूजपेपर वेंडर म्हणजे कोण? वर्तमानपत्र विकणारा. मिल्कमॅड म्हणजे कोण?
गवळी म्हणजे दूध विकणारी स्त्री आणि ऑल द अबव याचा अर्थ वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्वच्या सर्व हे व्यावसायिकच आहेत, म्हणजे कोणत्या ना कोणत्या पद्धतीचा व्यवसाय करणारे हे लोक आहेत. पुढील प्रश्न आपण पाहत आहोत. सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर्स टू फ्रॉम द नेम ऑफ अ थिंग युज्ड इन विंटर सीझन. या प्रश्नाचा मराठीमधून अर्थ आपण प्रथम पाहणार आहोत. हिवाळ्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या एका वस्तूचे नाव तयार करण्यासाठी योग्य अक्षरांचा समूह निवडा. अशा पद्धतीनं या प्रश्नाचा मराठीमधून अर्थ होतो. आता हिवाळ्यामध्ये आपल्याला थंडी वाजते. ज्यावेळेस आपल्याला थंडी वाजते त्यावेळेस आपण काय वापरतो? या ठिकाणी एक अपूर्ण शब्द दिलेला आहे. तो पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पर्यायाचा उपयोग आपल्याला करावा लागणार आहे? WETR लक्षात आलं असेल तुमच्या. WETR म्हणजे या ठिकाणी जो शब्द तयार होणार आहे तो शब्द आहे स्वेटर. आता या ठिकाणी स्वेटर हा जो शब्द आहे हा शब्द तयार होण्यासाठी आपण या ठिकाणी काय वापर? स्वेटर हा शब्द तयार करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी S लिहावं लागेल. SWEATER. याच्यापासून स्वेटर हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो जो आपण थंडीपासून संरक्षण होण्यासाठी हिवाळ्यामध्ये वापरतो. आता SA आणि E हे जे 3 वर्ण आहेत हे 3 वर्ण कुठे आहेत? SAE हे 3 वर्ण पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेले आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4 आहे. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. प्रश्न आहे फाइंड द नेम ऑफ अ प्रोफेशनल फ्रॉम द गिव्हन लेटर्स. या इंग्रजी वाक्याचा मराठीतून अर्थ प्रथम आपण शोधणार आहोत. पुढील अक्षरामधून एका व्यावसायिकाचं नाव शोधा. पर्याय 1 पेन्सिल. पेन्सिल हा व्यवसाय असू शकतो का? पेन्सिल हा व्यवसाय असू शकत नाही. पर्याय क्रमांक 2 शॉप. शॉप याचा अर्थ दुकान असा होतो आणि दुकान करणारा त्याला आपण शॉपकीपर असं म्हणतो. शॉप हा व्यवसाय नाहीये पण शॉपकीपर हा व्यवसाय आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी शॉप याचं उत्तर असू शकत नाही. या ठिकाणी शॉपकीपर हा जो शब्द राहिला असता तर हा एक व्यवसाय झाला असता. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 बँक. बँक हा व्यवसाय नाहीये. या ठिकाणी मॅनेजर हा शब्द राहिला असता तर मॅनेजर हा एक व्यवसाय होता. पर्याय क्रमांक 4 ड्रायव्हर. ड्रायव्हर हे एक व्यवसाय करणारा व्यक्ती आहे. तो गाडी ड्रायव्हिंग करतो म्हणजे हे त्याचा व्यवसाय आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. Select the name of thing which we use in kitchen from the given option. खालील पर्यायाचा अभ्यास करून स्वयंपाकघरामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूचं नाव आपल्याला शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1 टेबल. पर्याय 2 बुक. पर्याय क्रमांक 3 शॉवर. पर्याय क्रमांक 4 प्लेट. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कोणत्या वस्तूचा वापर स्वयंपाकघरामध्ये करता येतो? टेबल आपण वापरतो का? ही वस्तू आपण स्वयंपाकघरामध्ये वापरत नाही. बुक पुस्तक ही आपण स्वयंपाकघरामध्ये वापरत नाही. शॉवर हे आपण स्वयंपाकघरामध्ये वापरत नाही. आणि प्लेट म्हणजेच थाली हे आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर
पर्याय क्रमांक 4 आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आपण पाहत आहोत. रिअरेंज द गिवन लेटर्स इन करेक्ट ऑर्डर अँड सिलेक्ट द नेम ऑफ एन ॲनिमल. खालील अक्षर योग्य क्रमाने लावून त्यापासून एका प्राण्याचं नाव तयार करा. या ठिकाणी दिलेले जे अक्षरे आहेत ती आहेत EPH ENLAT. आता यापासून वेगवेगळे अक्षर घेऊन आपण अनेक शब्द तयार करण्याच्या ऐवजी फक्त पर्यायातील अक्षरांचा आपण व्यवस्थित पद्धतीनं अभ्यास जर केलो तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. त्याच्यामुळं फक्त आपण पर्यायाचा अभ्यास करणार आहोत. पर्याय क्रमांक 1 ELEPENT. याच्यापासून एका प्राण्याचं नाव तयार होऊ शकत नाही, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 ELAPHENT. हेही योग्य त्या पद्धतीनं क्रमानं स्पेलिंग लिहिलेलं नाही. पर्याय क्रमांक 3 आपण पाहत आहोत ELEPHANT. एलिफंट. आणि एलिफंट हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ पूर्ण निघतो. एलिफंट याचा अर्थ हत्ती असा होतो. आता या ठिकाणी हे जे अक्षर आहेत हे अक्षर आणि इथं वापरलेले अक्षर सारखेच आहेत का पाहणं गरजेचं आहे. पहा, ELE शोधूयात आपण. ELEPHAPHANT. या ठिकाणी आणि या ठिकाणी वापरलेले सर्व अक्षर सारखेच आहेत, म्हणजे या ठिकाणी एलिफंट हा शब्द तयार होतो जो की प्राण्याशी संबंधित शब्द आहे. आणि हाही जो भाग आहे या ठिकाणी दिसणारा हाही चुकीच्या पद्धतीनं लिहिलेला आहे, म्हणजे एलिफंटचे स्पेलिंग ए पासून तयार होत नाही. ठीक आहे, त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हेच आहे. चूज द करेक्ट ऑप्शन. खालील योग्य पर्याय शोधा. विद्यार्थी मित्रांनो, 4 रेघीचा अभ्यास आपण व्यवस्थित पद्धतीनं केलेला आहे. 4 रेघीच्या वहीवर कशा पद्धतीनं अक्षरे काढली जातात याबद्दलची चर्चा तुम्ही केलीच असेल. याचा अभ्यास तुम्ही आतापर्यंत केलाच असेल. आता त्याच अभ्यासाचा आधार घेऊन आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. BLANK ब्लँक हा जो शब्द आहे हा शब्द या आकृतीमध्ये व्यवस्थित पद्धतीने बसतो. आता ते आपण बसून पाहूयात. ठीक आहे, तर इथं जे शब्द आहेत BL हे वरील 3 ओळीमध्ये हे 2 अक्षर बसतात. AN हे 2 अक्षर मधल्या 2 ओळीमध्ये येतात आणि K हे अक्षर वरील 3 ओळीमध्ये येतं. ब्लँक हा शब्द अशा पद्धतीने इथं बसतो. आता आपल्याला फाइंड हा शब्द कोणत्या पर्यायामध्ये बसतो ते पाहायचं आहे. आता फाइंडचा F हे जे अक्षर आहे हे अक्षर वरील 3 ओळीमध्ये, IN हे मधल्या 2 ओळीमध्ये आणि डे जो अक्षर आहे हे D अक्षर सुद्धा वरील 3 ओळीमध्ये बसतं. म्हणजे यासाठी कोणता पर्याय योग्य ठरेल? पर्याय क्रमांक 3 योग्य ठरेल. पहा, F हे वर भाग गेलेला आहे, IN आणि D. फाइंड हा शब्द या ठिकाणी योग्य पद्धतीने बसतो. इतर कोणत्याही ठिकाणी तो शब्द बसू शकत नाही. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. सिलेक्ट द फर्स्ट लेटर ऑफ each of the words given in the box and from a new word. Select the group to which the word belongs to. या प्रश्नाचा अर्थ आपण प्रथम पाहणार आहोत. पुढील चौकटीत दिलेल्या प्रत्येक शब्दातील पहिले अक्षर घेऊन नवीन शब्द तयार करा व त्या शब्दाशी संबंधित योग्य गट पर्यायातून निवडा. आपल्याला या प्रश्नामध्ये प्रत्येक गटातील
पहिलं अक्षर घ्यायचं आहे. टुडे मधील टी, युनिट मधील यू, रॅट मधील आर, टाउन मधील टी, लॉयन मधील एल आणि एग मधील ई. अशा पद्धतीनं एक शब्द तयार होतो आणि हा जो शब्द आहे हा शब्द म्हणजे टर्टल आहे. आता टर्टल म्हणजे कासव. या चौकटीमधील असणारे जे शब्द आहेत त्या शब्दातील पहिलं अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करावयाचा आहे. पहा, टुडे मधील आपल्याला टी घ्यावयाचा आहे, युनिट मधील यू घ्यायचा आहे, रॅट मधील आर घ्यावयाचा आहे, टाउन मधील टी घ्यायचा आहे, लायन मधील एल घ्यायचा आहे आणि एग मधील ई घ्यायचा आहे. आणि याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी आपण तयार केलेला आहे. आणि हा जो शब्द आहे हा शब्द कोणता आहे? टर्टल आहे. टर्टल. आता टर्टल म्हणजे काय? टर्टल म्हणजे कासव, मोठा कासव असा याचा अर्थ होतो. आता कासवाशी संबंधित असणारा शब्द पर्यायामध्ये कोणता आहे? त्यासाठी पर्याय क्रमांक 1 बर्ड. कासव हा पक्षी आहे का? नाही, त्याच्यामुळे पर्याय 1 चुकीचा आहे. पर्याय 2 फ्रूट. फ्रूट म्हणजे फळ, कासव हे फ्रूट नाहीये, हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 सिटी. सिटी म्हणजे शहर. आणि पर्याय क्रमांक 4 ॲनिमल. ॲनिमल म्हणजे प्राणी आणि कासव हा प्राणी आहे, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे.